बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहरालगत असलेल्या सुप्रसिद्ध लळिंग लांडोर बंगला इथं भीम स्मृतीस अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी महाराष्ट्रातून या पर्यटन स्थळी येत असतात। परंतु असं निदर्शनात आलंय की लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात उघड्यावर पर्यटक पार्टी करत आहेत व या गोष्टीचा त्रास पर्यावरणावर व अन्य पर्यटकांवर होत आहे। लांडोर बंगला इथं संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षारक्षक नेमलेले असून देखील समितीचं पर्यटकांकडे लक्ष नसून पर्यटक धबधब्याजवळ मोकळे वावरत आहेत व उघड्यावर दारू व मांसाहाराचं सेवन केलं जात आहे। दारू पिऊन उघड्यावर पार्टी करणाऱ्यांना प्रशासनानं चांगला चोप दिला पाहिजे व संयुक्त वन व्यवस्थापन समितीनं या प्रकाराला कुठंतरी आळा घालणं गरजेचं आहे, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार, मी संकेत रवींद्र वाकळे। लळिंग आणि दिवाणमाळा या गावाचा एक नागरिक म्हणून आणि एक पर्यटक म्हणून आणि एक निसर्गप्रेमी म्हणून आज धुळे शहरालगत असलेल्या लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी आज पर्यटक म्हणून भेट दिली। जवळपास 30 ते 40 जणांचा समूह या ठिकाणी पार्टी करत होता। अक्षरशः हे चित्र बघून मला या ठिकाणी वन विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावेसे वाटतात आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या दोन्ही प्रशासनावर यांच्या प्रशासनांवर मला प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं वाटतं। खऱ्या अर्थाने संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या समितीचं काम आहे की लळिंग लांडोर बंगला आणि किल्ल्याचं संवर्धन करणं, या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणं, परंतु या गोष्टींना सोडून या ठिकाणी वेगळ्याच विळख्यात या संघटना आणि संस्था पडलेल्या या ठिकाणी असं वाटतंय। येत्या 31 जुलै 2025 रोजी या ठिकाणी भीम स्मृती यात्रा या ठिकाणी होत असते। लाखोंच्या संख्येमध्ये भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात। या पार्श्वभूमीवर तरी वन विभागाने आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंग या दोन्ही प्रशासनाने या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी दारू, सिगारेट, तंबाखू आणि या असल्या निव्वळ लोकांना पार्टींपासून कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे। खरं तर या लळिंग लांडोर बंगल्यावर ठिकठिकाणी आग लागण्यास आणि अशा प्रवृत्त करण्यास कोणत्याही उपकरणांवर किंवा एखाद्या साधनांवर प्रतिबंध आहेत, निर्बंध आहेत, परंतु या ठिकाणी सरेआम आणि खुलेआम या ठिकाणी स्टोव्ह पेटवले गेले आहेत। आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।